नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार चिरमुऱ्याचा चिवडा. तर इथं चिरमुरे मी हलके हलके असे गरम करून घेते म्हणजे कुरकुरीत होतील. आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यात पोहे टाकून घेते. मक्याचे पोहे घेतलेत मी. असे सगळे पोहे तळून घेते. आता इथं डाळ तळून घेतल्या, पोहे तळून झालेले आहेत. हे पण काढून घेते. तळून घेते. शेंगदाणे तळून घेते. चांगले खरपूस असे तळून घेते शेंगदाणे. आता शेंगदाणे पण तळून झालेले आहेत, ते पण काढून घेते. आता ह्याच्यात ठेचलेलं लसूण टाकून घेते. तेल थोडंसं मी कमी केलेलं आहे. जिरे टाकून घेते. लसूण चांगला तांबूस रंगावरती तळून घेते. लसूण पण चांगला तांबूस रंगावरती तळून झालाय. थोडीशी हिंग टाकून घेते. आणि आता गॅस बंद करून घेते. हलकसं कोमट होऊन देते तेल. आता गॅस बंद केलेला आहे. आता याच्यात मी लाल मिरची पावडर, हळद, धने जिऱ्याची पावडर आणि ह्या काश्मीरी लाल मिरची पावडर आहे टाकून घेते. मीठ टाकून घेते. ही फोडणी मी सगळी ओतून घेते याच्यावरती. मक्याचे पोहे मी वेगळे ठेवलेले आहेत. कढईत तेल राहिलं होतं ना, मग मी थोडेसे पांढरे पोहे हे चिरमुरे घेतले आणि ह्याला पण सोडून घेतलं असं सगळं. आता हे पण ह्याच्यात मिक्स करून घेते. आता हे सगळं मिक्स करून घेते. आता हे सगळं आधी मिक्स करून घेतलं आणि आता पोहे पण टाकून घेतले. आता हे पण मिक्स करून घेते. मक्याचे पोहे आधी टाकले नाहीत कारण मग तो मसाला सगळा त्या पोह्यात जाऊन बसतो ना. वाकडे तिकडे पोहे असतात, मग ह्याच्यात जाऊन बसतो. अशा प्रकारे आपला चिवडा तयार. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.